नमस्कार मुलांनो, MK's गुरुकुलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण इयत्ता 7वीच्या शिवाई टेक्स्टबुकमधील सौर ऊर्जा हा धडा शिकणार आहोत. सौर ऊर्जा म्हणजे काय तर सोलार एनर्जी. तर तुम्हाला इंग्लिशमध्ये किंवा सायन्समध्ये हे तुम्हाला ह्याबद्दल माहितीच असेल. सोलार एनर्जी वगैरे हे ज्या टर्म्स आहेत त्याबद्दल माहितीच असेल. आज आपण मराठीतून शिकणार आहोत कारण तुम्हाला त्यामुळे मराठीतले नवीन शब्द समजणार आहेत. तर या धड्यामध्ये काय आहे ते आपल्याला प्रीफेस वाचल्यावर कळेल. सूर्य हा ऊर्जेचा नैसर्गिक स्रोत आहे. सो सन इज द नॅचरल सोर्स ऑफ एनर्जी. ऊर्जा म्हणजे एनर्जी, नैसर्गिक म्हणजे नॅचरल आणि स्रोत म्हणजे सोर्स. सौर ऊर्जेचा वापर करून आपण इंधनाची बचत करू शकतो. सो बचत म्हणजे काय तर सेव्ह. वी कॅन सेव्ह फ्युएल बाय युजिंग सोलार एनर्जी. यामुळे निसर्गात होणारे प्रदूषणही कमी होऊ शकते. सो वन मोर ॲडव्हान्टेज ऑफ युजिंग सोलार एनर्जी इज दॅट वी कॅन रिड्यूस द पोल्युशन ऑकरिंग इन द नेचर ऑर एन्व्हायरमेंट. ओके, प्रदूषण म्हणजेच पोल्युशन, निसर्ग म्हणजे नेचर किंवा एन्व्हायरमेंट. या पाठातून सौर ऊर्जेचे महत्त्व वर्णन केले आहे. सो इन दिस लेसन इम्पॉर्टन्स ऑफ सौर ऊर्जा और सोलार एनर्जी इज मेन्शन और डिस्क्राईब. ओके, आता ह्या धड्यामध्ये काय दिले ते आपण वाचूया. हा धडा वाचण्यापूर्वी अजूनही तुम्ही आमच्या MK's गुरुकुलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला जर हे व्हिडिओ वाटत असतील की हे हेल्पफुल आहेत, तुम्हाला त्याच्यातनं फायदा होत असेल तर प्लीज लाईक करा. कारण तुम्ही लाईक केले तरच ते इतरांपर्यंत पोहोचतील आणि तुमच्या फ्रेंड्समध्ये ते नक्की शेअर करा. सो प्लीज डू लाईक अवर व्हिडिओज, प्लीज डू सबस्क्राईब टू अवर चॅनल अँड शेअर अमंग युअर फ्रेंड्स. सो आपण आता वाचूया. भगवंतरावांना सरपंचांकडे दुपारी जेवायला जायचे होते. दुपारी म्हणजे इन द नून. जेवायला मीन्स फॉर लंच. सो भगवंतराव वॉज सपोज टू गो टू सरपंच फॉर लंच. ते आणि त्यांची पत्नी 12 वाजण्याच्या सुमारास सरपंचांकडे पोचले. दे बोथ रीच. ते आणि त्यांची पत्नी मीन्स ही भगवंतराव अँड हिज वाईफ रीच ॲट सरपंच प्लेस अराउंड 12 o'clock. 12 वाजण्याच्या सुमारास मीन्स अराउंड 12 o'clock. सरपंचांनी भगवंतरावांचे स्वागत केले. सो वेन भगवंतराव रीच ॲट सरपंच प्लेस ही वेलकम हिम. सरपंचांनी भगवंतरावांचे स्वागत केले. ही वेलकम भगवंतराव. बैठकीतील दिवाणावर भगवंतराव बसले. बैठक म्हणजे हॉल, दिवाण म्हणजे दिवाण, यू कॅन से सोफा ऑल्सो. सो भगवंतराव सॅट ऑन द दिवाण विच इज इन द हॉल आणि त्यांच्या पत्नी आत गेल्या. अँड हिज वाईफ वेंट इनसाइड. भगवंतराव आणि सरपंच गावातील काही समस्यांबाबत बराच वेळ बोलत होते. सो भगवंतराव अँड सरपंच बोथ वेअर टॉकिंग ऑन अबाउट सम प्रॉब्लेम्स और इश्यूज इन द विलेज. ओके, दे वेअर टॉकिंग फॉर अ लॉंग टाईम. बराच वेळ बोलत होते मीन्स दे वेअर टॉकिंग फॉर अ लॉंग टाईम अबाउट द इश्यूज और प्रॉब्लेम्स इन द विलेज. 1 वाजण्याच्या सुमारास सरपंच घरात गेले. सो अराउंड 1 o'clock सरपंच वेंट इनसाइड बिकॉज दे वेअर सिटिंग इन द हॉल. सो ही वेंट इनसाइड द inside the house or kitchen, you can say inside the kitchen, what is going on, to see what is going on. He went inside. भगवंतरावांच्या पत्नी तेवढ्यात बैठकीत आल्या. नाव भगवंतरावांची जी पत्नी होती ती आतमध्ये गेलेली. भगवंतराव's wife was inside. So when सरपंच went inside, she immediately came out in the hall. बैठकीत म्हणजे हॉलमध्ये आली आणि भगवंतरावांना हळूच म्हणाली अँड क्वाइटली से टू भगवंतराव, काय हो भोजनालाच बोलवले आहे ना आपल्याला. शी वॉज आस्किंग टू हिम, आर यू शुअर वी आर इन्व्हायटेड फॉर लंच ओनली राईट. शी वॉज आस्किंग टू भगवंतराव. सो शी वॉज आस्किंग, काय हो भोजनालाच बोलवले आहे ना आपल्याला. मीन्स आर यू शुअर, डिड दे आस्क हर टू कम फॉर लंच right? Means she was not sure whether they called them for lunch or what, or today say for tomorrow. So आणि आजच ना की म्हणजे तिला डाऊट आला की did they invited us for lunch and that is today itself, असं तिला शंका आली. So she was asking for surety to her husband. म्हणजे काय, मी भलती चूक कशी करेन. So he was also little bit, Bhagwantrao was also little bit confused and he was telling,
व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस? मी भलती चूक कशी करेन? हाऊ कॅन आय डू दिस काइंड ऑफ मिस्टेक? आता याचं रिझन काय होतं? व्हाय भगवंतरावज वाईफ वॉज सो कन्फ्यूज? त्यांची बायको जी होती, भगवंतरावांची पत्नी, ती का बरं कन्फ्यूज झाली? तिला असं का वाटलं की आजच आपल्याला बोलवलंय किंवा आजच जेवायला नक्की बोलवलंय ना आपल्याला, अशी शंका का आली? तर त्याचं रिझन असं होतं की अहो पण स्वयंपाकघरात काहीच हालचाल दिसत नाही. सो द रिझन वॉज दॅट शी डिडंट सी एनी मोमेंट इन द किचन. इन स्वयंपाकघरात काही हालचाल दिसत नाही. देर इज नो एनी मोमेंट इन किचन. आता जर जेवायला बोलवलंय तर व्हॉट इज अवर नॉर्मल एक्सपेक्टेशन? दॅट देर शुड बी समथिंग, मीन्स दॅट कुकिंग, कटिंग or something, that vessels or some utensils should be there na in that kitchen. But she didn't see any kind of moment or preparation, so that's why she was confused. And she was telling गॅसची चूल थंड दिसते मला आल्यापासून. She was telling that the gas stove is almost off. Okay, gas stove is off since I came here. Means she has seen that there is no any gas burner or gas stove on. So she got confused. There is no any preparation, there is no any cooking, there is no utensils, there are no any utensils. So she was confused and she was asking whether Bhagwantrao called us for lunch today itself or some other day, or did they really call us for lunch? असे तिच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाले. भगवंतराव जरा गडबडलेच. आता तिचं हे ऐकून भगवंतराव ऑल्सो गॉट कन्फ्यूज. गडबडले मीन्स ही वॉज ऑल्सो कन्फ्यूज. पण तेवढ्यात सरपंच आले. जस्ट देन सरपंच केम अँड सेड, चला आता जेवायला, लेट्स गो फॉर लंच. भगवंतराव आणि त्यांच्या पत्नी साशंक मनाने आत गेले. साशंक म्हणजे डाऊटफुल. आता त्यांना त्यांच्या बायकोने बघितलेलं की देर इज नो एनी प्रिपरेशन. ओके, गॅस स्टोव वॉज ऑल्सो ऑफ. देन how they will offer the lunch? So that was their question. So they were doubtful. भगवंतराव आणि त्यांची पत्नी साशंक मनाने आत गेले. They went inside with a doubtful mind. स्वयंपाक दिसत नाही. There is no any food preparation. आणि जेवायला तर आत आणले. And he asked for us to come inside for lunch. काही द्रौपदीची थाळी बिळी मिळाली की काय सरपंचांना? So is he having द्रौपदीज डिश? असं त्यांना प्रश्न पडला. आता द्रौपदी डिश म्हणजे काय? तर द्रौपदीकडे एक डिश होती. द्रौपदी ही कोण? पांडवांची बायको. तर तिच्याकडे भगवान कृष्णाने एक दिलेली डिश होती आणि त्या डिशमध्ये कायम अन्न भरलेलं असायचं. ओके, जेवण तयार असायचं त्या थाळीमध्ये आणि त्या थाळीतलं जेवण कधीही संपायचं नाही. सो ही वॉज आस्किंग जस्ट फॉर फन दॅट इज ही हॅव्हिंग द्रौपदीज डिश? असे भगवंतराव हळूच पत्नीला म्हणाले. सो भगवंतराव आस्क ऑर सेड टू हिज वाईफ क्वाइटली. तेवढ्यात सरपंचांच्या पत्नी आणि पाठोपाठ त्यांच्या मुली जिन्यातून उतरताना दिसल्या. मीन्स जस्ट देन, मीन्स दे वेर थिंकिंग अबाउट द लंच and just then they were very doubtful how he will serve the lunch. And just then they have seen Sarpanch's wife and his daughters coming down through the stairs. प्रत्येकीच्या हाती कसले तरी डबे होते. So in their hands, in everyone's hand, some tiffins were there. ते डबे उघडताच त्यात वरण भात वगैरे शिजवलेले अन्न दिसले. So when they opened those tiffins, inside those tiffins there is a varan bhat. varan म्हणजे दाल, simple plain dal, and rice and all other cooked food was there. स्वयंपाक गच्चीवर केला की काय? भगवंतरावाने सहज विचारले. So have you cooked on terrace? भगवंतराव asked. Okay, normally he asked. then त्यांना असं वाटलं की अरे हे वरून डबे घेऊन आले, मग वरती शिजवलं की काय अन्न गच्चीवर. So he said that he asked them that have you prepared the food on terrace? सरपंच म्हणाले होय, सूर्य चुलीच्या सहाय्याने शिजवले हे अन्न. मग त्यावर सरपंच काय म्हणाले? येस, वी हॅव प्रिपेअर्ड दिस फूड युजिंग सूर्यचूल म्हणजे सोलार स्टोव और ओव्हन. आपल्या गावासाठी 100 सूर्यचुली मागवल्या आहेत मी. आय हॅव ऑर्डर 100
सोलार ओव्हन फॉर अवर विलेज. आता भगवंतराव काय म्हणाले, आम्हालाही द्या की अशा सूर्यचुली. सो ही वॉज आस्किंग फॉर वन ऑफ देम. ही वॉज टेलिंग दॅट यू गिव्ह अस टू, मीन्स अशा सूर्यचुली आहेत, दिस काइंड ऑफ दॅट सोलार स्टोव यू गिव्ह अस टू. भगवंतरावांनी मागणी केली. भगवंतराव आस्क्ड अँड सेड, पण खरंच हो, सूर्याची कितीतरी उष्णता आपण वाया घालवतो. हे तुम्हाला कोण कोणास म्हणाले साठी विचारलं जाऊ शकतं की पण खरंच हो, सूर्याची कितीतरी उष्णता आपण वाया घालवतो. असं कोण कोणाला म्हणालं, तर भगवंतराव कोणाला म्हणाले, सरपंचांना. सो भगवंतराव म्हणाले, बट रिअली वी आर वेस्टिंग टू मच सोलार एनर्जी. रिअली वी आर वेस्टिंग टू मच सोलार एनर्जी. होय ना, सरपंचाने पुष्टी भरली. पुष्टी भरणे मीन्स ॲग्रीड. सरपंच ॲग्रीड विथ हिज ओपिनियन. येस, सरपंच गॉट ॲग्री. आणि म्हणाले, अहो, वर्षातील जवळजवळ 10 महिने आपल्याकडे ऊन तापत असते. मग ते काय म्हणाले की ऑलमोस्ट 10 months इन अ इयर वी हॅव अ हार्श सन. आपण फार तर धान्य, मिरच्या, कपडे, मासे वाळवायला उन्हाचा वापर करतो. सो what we are doing? We have almost 10 months of solar energy or harsh sun, but out of that we are using a little. आणि आपण कशासाठी वापर करतो? At the most we are drying grains, chilies, clothes and fish. Okay, that is the use we are doing of that solar energy. For drying this material only we are using this sun. आपण फार तर धान्य, मिरच्या, कपडे, मासे वाळवायला उन्हाचा वापर करतो. So we are using very little out of it. Lot of solar energy is there. Lot of harsh sun is there. So almost 10 months sun is there. Harsh sun is there. But we are just using it for drying grains, chilies, clothes and fish. लहान मुले भिंग घेऊन त्यातून उन्हाची किरणे कागदावर पाडतात. And what else? What is other use of this sun we are doing? That small kids using the lens allow this solar rays on a paper. आणि आगपेटीची काडी न पेटवताच कागद जाळण्याची जादू करून दाखवतात. And they do magic without using matchbox. ओके, म्हणजे हा एवढाच उपयोग आहे. पहिला उपयोग काय, तर आपण फार तर मीन्स ॲट द मोस्ट व्हॉट वी आर डुईंग, धान्य, मिरच्या, कपडे, मासे वाळवतो. वी आर ड्राईंग ग्रेन्स, चिलीज, क्लोथ्स अँड फिश इन दिस सन अँड किड्स आर डुईंग अ स्मॉल मॅजिक आउट ऑफ इट. खरं तर सूर्यापासून मिळणारी उष्णता आपण वाया घालवतो. इन द रिअल सेन्स वी आर वेस्टिंग द एनर्जी वी आर गेटिंग फ्रॉम द सन. उष्णता म्हणजे हीट. Okay, we are getting heat from the sun and we are in real sense we are wasting it. पण ही वाया जाणारी उष्णता साठवून एक शक्ती निर्माण करता येते. But by using this heat which is getting wasted, we can make a power out of it. सूर्याच्या या शक्तीला सौर ऊर्जा म्हणतात. So this power of sun is called as सौर ऊर्जा. या सौर ऊर्जेच्या जोरावर अनेक गावातून आजकाल रस्त्यावरचे दिवे, रेडिओ, टीव्ही चालवले जातात. सो इन मेनी विलेजेस बाय युझिंग दिस सोलार पॉवर और सोलार एनर्जी, मेनी लॅम्प्स ऑन द रोड, रेडिओ अँड टीव्ही आर ऑपरेटेड. मोटारी आणि स्कूटर्स देखील सौर ऊर्जेवर चालवण्याचे प्रयोग सफल होत आहेत. सो देर आर मेनी एक्सपेरिमेंट्स विच आर गेटिंग सक्सेसफुल of operating cars and scooters on this solar energy. क्रूड ऑइल आणि पेट्रोलसाठी खूप किंमत द्यावी लागते. We need to pay a lot for crude oil and petrol. शिवाय ते भरपूर प्रमाणात मिळेल याचा भरोसा नसतो. So besides, we don't have a guarantee that we will get these things in abundance. त्यांचे साठे संपण्याची भीती आहेच. So there is a fear of getting over of the storage of these materials. सूर्यापासून मिळणाऱ्या ऊर्जेचे मात्र तसे नाही. सो बट
the energy which we are getting from the sun is not for energy which we are getting from the sun is not like that. Okay, why? Because ती विपुल प्रमाणात मिळते. she is present that solar energy is present in abundance and त्यासाठी पैसे मोजावे लागत नाहीत. we don't have to pay for it because it is easily available. everyone can have it. कोळसा, खनिज तेल इत्यादी ऊर्जा देणाऱ्या वस्तूंमुळे वातावरण आणि पाणी प्रदूषित होते. सो कोल अँड मिनरल ऑइल, दीज आर द थिंग्स विच गिव्स अस एनर्जी. बट बिकॉज ऑफ दिस थिंग्स वातावरण म्हणजे ॲटमॉस्फिअर अँड वॉटर आर गेटिंग पोल्युटेड. पण सौर ऊर्जेमुळे तसा कुठलाही धोका नाही. बट बिकॉज ऑफ दिस सोलार एनर्जी there is no any danger or there is no any risk of using solar energy. After listening this, हे सगळे ऐकून भगवंतराव सूर्यदेवापुढे नम्र झाले. आता त्यांनी सरपंचांनी त्यांना एवढ्या सगळ्या गोष्टी सांगितल्या की सौर ऊर्जा काय इम्पॉर्टंट आहे, सोलर एनर्जी, वाय सोलर एनर्जी इज इम्पॉर्टंट, बिकॉज इट हॅज लॉट ऑफ ॲडव्हान्टेजेस ओव्हर द करंट सोर्सेस विच आर युझिंग फॉर द एनर्जी. सो आफ्टर लिसनिंग दिस भगवंतराव सूर्यदेवापुढे नम्र झाले. सो भगवंतराव बो डाऊन इन फ्रंट ऑफ गॉड, सन गॉड, आणि म्हणाले अँड सेड, हे सूर्यदेवा, तुझी शक्ती अपार आहे. सो युअर पॉवर इज एंडलेस. ओके, अँड लिमिटलेस. अपार म्हणजे एंडलेस और लिमिटलेस. ती मिळवायला धियो येन प्रचोदयात, म्हणजे ती मिळवायला, सो to get that power आम्हाला बुद्धी दे. ओके, means give us that give us, so meaning is that make us intelligent so that we can use it, that solar energy, means we can think over different ways with which we can obtain this solar power and use it for different applications. So he was telling that Dhiyo Yena Prachodayas, means gives us intelligence, so we can use this solar energy wisely. तेजस्विनावधी मस्तु म्हणजे काय तर आमची बुद्धी प्रखर कर. सो मेक our brain bright. म्हणजे जर आपली बुद्धी ब्राईट झाली, ब्रेन ब्राईट झाला, तर आपण ह्या सगळ्यावर विचार करू शकू आणि नवीन नवीन उपाय आपण फाइंड आउट करू शकू. we can find out different ways to use this solar energy wisely. That's why भगवंतराव सूर्यदेवापुढे नम्र झाले. Why he got bow down in front of the sun god, because he was praying to God that you have a limitless power and give us a brain to utilize this power wisely, make us bright. Okay, that's why he has said Dhiyo Yena Prachodayat अँड तेजस्विनावधी वस्तू. तर असा हा सोलार एनर्जीवरचा धडा आहे. खूप चांगला धडा आहे, म्हणजे माहितीपूर्ण धडा आहे. इट इज गिविंग अ लॉट ऑफ इन्फॉर्मेशन विच आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ युझिंग सोलार एनर्जी. आय थिंक ओनली ॲडव्हान्टेजेस आर देअर, लॉट ऑफ ॲडव्हान्टेजेस आर देअर ओव्हर द करंट सोर्सेस ऑफ फ्युएल वी आर युझिंग. सो वी शुड थिंक ओव्हर इट अँड वी शुड यूज वाईजली दिस सोलर पॉवर. तर असा हा सुंदर धडा आहे आणि हा नक्कीच तुम्हाला आवडला असेल. तुम्हाला अनेक याच्यातल्या गोष्टी तुम्ही शिकला असाल, नवीन नवीन शब्द तुमच्या वाचनात आले असतील. तर हे शब्द तुम्ही व्यवस्थित त्याचं पाठांतर करा, तुमच्या वोकॅब्युलरीमध्ये ते वाढवा, म्हणजे तुम्ही ते इतरत्र वापरू शकता. सो असा हा छान धडा आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ, ह्याचं एक्सप्लेनेशन आवडलं असेल तर प्लीज आमच्या व्हिडिओला लाईक करा. आणि जर अजूनही तुम्ही आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल, आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद.